आज मी एका अत्यंत वेगळ्या विषयावरचं पुस्तक तुमच्यासमोर घेऊन आली आहे. सामान्य लोकांमध्ये भारतीय लष्कराबद्दल आकर्षण आहे, आदर आहे आणि उत्सुकताही आहे. आणि आपण फक्त सिनेमा, वेबसिरीज किंवा काल्पनिक पुस्तकांमधून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. किंवा त्यात दाखवतात तसंच केवळ ग्लॅमरस आयुष्य वाटतं आपल्या सगळ्यांना ते. आणि हाच भ्रम तोडणं आवश्यक आहे हे प्रियानं नेमकेपणानं जाणलं. आणि विशेष म्हणजे लग्नाआधी तिचा भारतीय सैन्याशी कसलाही संबंध नसल्याने तिला सिव्हिलियन लाईफबद्दल, त्यांच्या मानसिकतेबद्दल आणि त्यांच्या सैन्याबद्दलच्या मतांबद्दल पूर्ण माहिती होती. म्हणून तिने माझी सैन्यगाथा हे पुस्तक लिहिण्याचा मानस करून तो पूर्णत्वास नेला. पुस्तकाची सुरुवात अर्थातच मुखपृष्ठापासून होत असते आणि अतिशय चित्ताकर्षक आणि पुस्तकाच्या शीर्षकाला आणि अंतरंगाला स्पर्श करेल आणि नेमकेपणानं त्याबद्दल भाष्य करेल असं साजेसं मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभलं आहे. पुस्तकाचं नाव आहे माझी सैन्यगाथा, एका सैनिक पत्नीची अनुभवगाथा आणि मधुश्री प्रकाशनानं हे प्रकाशित केलं आहे. प्रियाची अर्पणपत्रिका ही खूप संवेदनशील आहे. तिने तिच्या मोठ्या काकांना, ज्यांना ते दादा म्हणायची, त्यांच्या चरणी हे पुस्तक तिने अर्पण केलं आहे. आपल्या मनोगताची सुरुवात तिने अतिशय मोजक्या शब्दात आणि अतिशय समर्थपणे सैनिक पत्नीची ओळख करून देणाऱ्या पंक्तींनी केली आहे. याच मनोगतात या पुस्तक निर्मितीमागची पार्श्वभूमी सांगताना प्रिया म्हणते, टीव्हीवरच्या काही मालिका आणि चित्रपटातून सैन्याबद्दल जेवढं आणि जे काही बघायला मिळालं त्यावरून त्यांनी त्यांचे स्वतःचे काही अंदाज बांधले होते. ते ऐकून मला मात्र नेहमी जाणवायचं की यांना एकदा सत्य परिस्थिती सांगितलीच पाहिजे. शिवाय ती म्हणते, सिव्हिल लाईफ आणि मिलिटरी लाईफ ही जणू दोन वेगळी विश्व आहेत. या दोन्हीत खूप अंतर आहे आणि हे अंतर भरून काढणं खूप आवश्यक आहे. ज्यांनी कधीच मिलिटरीमधल्या लोकांचं आयुष्य जवळून पाहिलं नाही त्यांना कुणीतरी त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. याच मनोगतात ती सैनिकाच्या गृहस्थ जीवनाबद्दल बोलताना म्हणते, प्रत्येक सैनिकासाठी, मग तो ऑफिसर असो किंवा जवान, त्याच्यासाठी त्याचा देश हा सर्वप्रथम असतो. त्यानंतर असते त्याची पलटण म्हणजे रेजिमेंट. मग नंबर येतो तो त्याच्या रेजिमेंटमधल्या ऑफिसर्स आणि जवान यांचा. आणि त्यानंतर त्याच्या बायका मुलांचा नंबर लागतो. ही वस्तुस्थिती स्वीकारली की मग तुम्ही कायम सुखी आणि समाधानी असता. एकूणच खूप मनोवेधक आणि नेमकेपणाने मनोगत लिहिलं आहे प्रियाने. आपल्या 9 पानांच्या मनोगतात प्रिया आपल्याला नेमकेपणाने कळत जाते, उलगडत जाते. पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे डॉक्टर विद्या देवधर यांनी. त्या मराठी साहित्य परिषद तेलंगणाच्या अध्यक्ष आहेत आणि विदुषी आहेत. एकूण 220 पानांचं हे पुस्तक आहे आणि पुस्तकाची सुरुवात तिच्या मॅरिड टू द ऑलिव्ह ग्रीनने करून पुस्तकाचा शेवट तिने सीमारेषा या प्रकरणाने केला आहे. हे शेवटचं प्रकरण वाचताना मला जाणवत होतं की आपण सर्वसामान्य माणसं सीमेबद्दल वर्तमानपत्र, बातम्या किंवा पुस्तकातून वाचत असतो, ऐकत असतो, पाहत असतो, पण सैन्यातले लोक ते अक्षरशः जगत असतात. अशा महत्त्वाच्या विषयाला हात घातलाय तिनं. वेगवेगळ्या राज्यातून आपल्या शेजारी देशांना जोडणाऱ्या सीमारेषा, तिथली माणसं, परिस्थिती, तो निसर्ग तिला जवळून अनुभवायला मिळाला आणि त्यातून तिचं संवेदनशील मन तिने इथं व्यक्त केलं आहे. पण ह्या लग्न ते सीमारेषामध्ये तिचं अंतरंग तिनं उलगडलं आहे. पण त्यातही एक नेमकेपणा आणि तटस्थपणा आहे, ज्यामुळे हे पुस्तक सर्वांग सुंदर बनतं. अनेक कठीण प्रसंगांना हाताळतानाचं तिचं कौशल्य आपल्याला प्रेरणा देऊन जातं, नवीन दृष्टिकोन देऊन जातो. भावनिकदृष्ट्या कमकुवत ठरणाऱ्या क्षणांमध्ये अतिशय कणखरपणे कसं उभं राहायचं ते प्रिया यातून नकळतपणे सांगून जाते. अर्थात प्रियाचं हे पुस्तक आधीच बेस्टसेलर ठरलं आहे, त्यामुळे पुस्तक प्रमोशनची तिला अजिबात गरज नाही. पण हे वेगळं सुंदर पुस्तक आपल्या हातात असणं, एका वेगळ्या विश्वातल्या खाचखळग्यांना जाणणं आपली गरज आहे. म्हणून आज हे पुस्तक मी आपल्यासमोर सादर करते आहे. पुस्तकाचं मलपृष्ठ पण छान आहे आणि पुस्तकात नेमकं काय आहे हे मलपृष्ठ वाचून वाचक जाणू शकतात. हे पुस्तक आपल्याला ॲमेझॉन, बुकगंगा यावर तर मिळेलच, पण मधुश्री प्रकाशन ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर पण हे पुस्तक मिळू शकेल. त्यांची वेबसाईट आहे www.madhushri.co.in. मी ही इथे लिहून पण देणार आहे. आणि
सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना ऑनलाईन खरेदी नको वाटते आणि त्यांना हे पुस्तक वाचायचं, तर त्यांना हे पुस्तक घरबसल्या कसं मिळू शकेल हेही मी सांगायलाच पाहिजे. आणि त्यासाठी मी तुम्हाला संपर्काचा एक नंबर देते आहे. तो फोन नंबर आहे पराग लोणकर यांचा. त्यांना तुम्ही संपर्क केला, फोन केला किंवा व्हॉट्सॲप केलं तर ते तुम्हाला घरपोच हे पुस्तक कुरिअरने पाठवू शकतील. तर त्यांचा फोन नंबर आहे 9850962807, 9850962807. हा नंबरही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लिहून देणार आहे. या पुस्तकाची किंमत आहे ₹350, ₹350, 350. प्रियाच्या लिखाणाचा आस्वाद घेता यावा आणि सैनिक पत्नीचा संघर्ष कळावा म्हणून पुस्तकातलं एक प्रकरण मी तुमच्यासमोर सादर करते आहे. वस्तुतः प्रकरण निवडताना खूपच कठीण गेलं, कारण हेही वाचावं तेही वाचावं वाटत होतं. पण जर मी सगळंच तुम्हाला वाचून दाखवलं तर पुस्तक वाचण्यात तुम्हाला काय मग मजा येणार, आणि ते तर हातात घेऊन कागदांचा स्पर्श करत वाचण्यातच खरी मजा आहे. म्हणून मी तुम्हाला एकच प्रकरण वाचून दाखवते आहे, जम्मूमधली पहिली रात्र. तर आपण ऐकूयात. जम्मूमधली पहिली रात्र. लेखिका प्रिया जोशी. वाचन अदिती पालिमकर. मी ICUच्या दिशेने निघाले खरी, पण पायात जणू मनामनाचं ओझं बांधलं होतं. पावलं जागेवरून हलायला तयार नव्हती. तेवढ्यात मागून पुन्हा एकदा त्या नर्सिंग असिस्टंटची हाक कानावर आली. मी मागे वळून बघितलं. तो माझ्याच दिशेने येत होता. घाईघाईत माझ्यासमोर येत म्हणाला, मॅम, घाबरायचं कारण नाही आहे. पहाटे सरांना अचानक खूप थंडी वाजायला लागली म्हणून त्यांना ICUमध्ये हलवलं आहे. तिथे त्यांच्यावर नीट लक्ष ठेवता येईल म्हणून फक्त. तुम्हाला वाटतंय तसं सिरियस काहीच नाही आहे. आता सर एकदम ठीक आहे तो. त्याचं हे बोलणं ऐकून माझा जीव भांड्यात पडला. तरी पण कधी एकदा नितीनला प्रत्यक्ष बघते असं झालं होतं मला. मगाशी उभ्या जागी खिळलेले माझे पाय, त्यांना आता जणू काही पंख फुटले होते. मी आणि ऐश्वर्या एकदाच्या ICUमध्ये पोहोचलो. तिथल्या एका क्युबिकलमध्ये नितीन शांतपणे झोपला होता. आमची दोघींची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. पुढच्या काही मिनिटातच ऐश्वर्याने त्याला आमच्या ऑफिसर्स वॉर्ड ते ICU या प्रवासाचा आखो देखा हाल अगदी बारीक सारीक तपशिलांसकट ऐकवला. त्या दोघांच्या त्या रंगलेल्या गप्पा ऐकताना मी मात्र मनोमन देवाचे आभार मानले. पुढच्या काही दिवसात नितीनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि पुन्हा एकदा आमचं नॉर्मल रुटीन सुरू झालं. वेलिंग्टनचा तो 1 वर्षाचा कोर्स बघता बघता संपत आला आणि मग हळूहळू सगळ्यांना नवीन पोस्टिंगचे वेध लागले. एअरफोर्स आणि नेव्हीवाल्यांपेक्षा आम्हा आर्मीवाल्यांना जास्त उत्सुकता होती. उत्सुकता म्हणण्यापेक्षा एक हलकीशी धाकधूक होती मनात. पीस पोस्टिंग येणार की फील्ड पोस्टिंग? वरवर पाहता जरी हा एक प्रश्न वाटला तरी या एका प्रश्नात बरेच प्रश्न अध्यारूत होते, खास करून फील्ड पोस्टिंगच्या संदर्भात. उदाहरणार्थ, घरातलं सगळं सामान पॅक करताना नवऱ्याचं सामान वेगळं पॅक करायचं काय, सगळं एकत्रच ठेवायचं? वेगळं राहायचं असेल तर कुठल्या गावात राहायचं? तिथे क्वार्टर्सकरता अप्लाय कधी करायचं? मुलांच्या शाळेच्या एंट्रन्स टेस्ट्स कधी होणार? वगैरे वगैरे 1760 गोष्टी. मी तर कोर्स संपायच्या साधारण महिनाभर आधीपासूनच घरातलं सामान पॅक करायला सुरुवात केली होती. या आधीची आमची पोस्टिंग पीस स्टेशनमध्ये होती, त्यामुळे आता फील्ड पोस्टिंग येणार हे जवळजवळ नक्की होतं. तरीही मनात कुठेतरी आशेचा एक किरण होता की कदाचित पुढची पोस्टिंग एखाद्या फॅमिली स्टेशनमध्ये होईल. पण नाही हो. आमच्या अंदाजाप्रमाणे नितीनची पोस्टिंग जम्मू काश्मीरमधल्या राजौरी येथे झाली. राजौरी हे फील्ड स्टेशन असल्यामुळे आम्हाला त्याच्याबरोबर तिकडे राहायची परवानगी नव्हती. म्हणून मग आम्ही जम्मूमधल्या SFA सेपरेटेड फॅमिली अकॉमोडेशन घेऊन राहायचं ठरवलं. वेलिंग्टनला रामराम ठोकून आम्ही 7 जून 1999ला जम्मूमधल्या संजुवा कॅन्टोन्मेंटमध्ये पोहोचलो. सकाळी 10-10:30चा सुमार. मी आणि माझी मोठी मुलगी ऐश्वर्या आमच्या नव्या घराच्या दारात उभ्या होतो. नितीन घर ताब्यात घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये गेला होता. आम्ही दोघी भिंतीच्या आडोशाला सावलीत उभ्या होतो. तरीही उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. माझी अवस्था एक कटी एक पोटी अशी होती. स्पष्ट शब्दात सांगायचं तर आय वॉज इन माय फॅमिली वे. 7वा महिना चालू होता. तसंही माझं आणि उन्हाळ्याचं काही फारसं सख्य नाही आहे.
आणि त्यात प्रेग्नन्सीमुळे माझी स्थिती आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास अशी झाली होती. पण 5-10 मिनिटातच नितीन घराची किल्ली घेऊन आला आणि आम्ही तिघांनी एकदाची घरातली सावली गाठली. सगळ्यात आधी आम्ही सगळं घर नीट पाहिलं. घरातले लाईट्स, फॅन्स, गिझर, घराची कॉलबेल सगळं काही वर्किंग कंडिशनमध्ये होतं. बाथरूम आणि किचनमधल्या नळांना पाणी येत होतं. घरातलं MES म्हणजे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसकडून मिळालेलं फर्निचर देखील ठीकठाकच होतं. एकंदरीत म्हणजे सगळ्या दारांच्या आणि खिडक्यांच्या कड्या व्यवस्थित बंदही होत होत्या. एकंदरीत पाहता घर राहण्याजोगं होतं. आम्ही सुटकेचा श्वास सोडला. त्याला कारणही तसंच होतं. आता पुढची निदान 2 वर्ष तरी आम्हाला म्हणजे मला, ऐश्वर्याला आणि आमच्या येणाऱ्या बाळाला याच घरात राहायचं होतं. माझ्यापेक्षाही नितीनला जास्त काळजी वाटत असावी, कारण त्याला त्याच दिवशी जम्मूहून निघून राजौरीला पोचणं आवश्यक होतं, कारण त्यावेळी कारगिल युद्ध चालू होतं आणि अशा युद्धाच्या परिस्थितीत त्याला इतक्यात पुन्हा सुट्टी मिळणं केवळ अशक्य होतं. त्यामुळे आम्हाला नवीन जागी आणि नव्या घरात सेटल होताना कमीत कमी त्रास व्हावा या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालू होते. त्यावेळी संजुवाच्या त्या कॉलनीमध्ये आमच्या ओळखीचे एक ऑफिसर राहत होते. आमचं सगळं सामानही 1-2 दिवस आधीच पोचलं होतं. तेही त्यांनी आमच्या घरामागच्या सर्वंट क्वार्टरमध्ये उतरवून घेतलं होतं. त्यामुळे आम्ही लगेचच घर लावायला सुरुवात केली. नितीन असेपर्यंत त्याच्या मदतीने अगदी आवश्यक असलेलं सामान लावून घ्यायचं होतं. बाकी मग मी हळूहळू माझ्या सवडीनुसार आणि माझ्या तब्येतीला झेपेल तसं करणार होते. आम्ही दोघांनी पटपट कामं करायला सुरुवात केली. मी एकीकडे आमची वर्किंग किचनची बॉक्स उघडली. नितीनच्या मित्रांनी तात्पुरता त्याच्याकडचा स्पेअर सिलेंडर पाठवला होता. एवढंच नाही तर कुठून तरी एका रेग्युलेटरची पण सोय केली होती. त्यामुळे माझं काम खूपच सोपं झालं होतं. पुढच्या अर्ध्या-पाऊण तासात माझं जुजबी किचन सेट झालं होतं आणि खिचडीच्या कुकरची पहिली शिट्टीही झाली. मी किचनमध्ये बिझी होते तेवढ्या वेळात ऐश्वर्याच्या मदतीने नितीनने बेडरूम आणि बाथरूममधलं सामान लावलं होतं. मग आम्ही TV, फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे अवजड वस्तू अनपॅक केल्या. ही सगळी कामं उरकेपर्यंत 1-1.5 तास उलटून गेला होता. थोड्याच वेळात नितीनला निघणं भाग होतं. आमची जेवणं झाल्यावर तो कार घेऊन बाहेर पडला. कॉलनीपासून थोड्या अंतरावर एक पेट्रोल पंप होता. तिथून त्यांनी आधी कारमध्ये आणि मग स्कूटर घेऊन जाऊन तिच्यातही पेट्रोल भरवून आणलं. काय जर इमर्जन्सी आली तर मला ऐनवेळी प्रॉब्लेम नको म्हणून. थोड्या वेळानंतर आमचा निरोप घेऊन तो राजौरीला जायला निघाला आणि ऐश्वर्याने विचारलं, बाबा तुम्ही कधी परत येणार? खरं सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर त्याला स्वतःलाही माहीत नव्हतं. पण तरीही तिला जवळ घेत तो म्हणाला, लवकर यायचा प्रयत्न करीन मी बाळा, पण आई आहे ना इथे तुझ्याबरोबर, आणि मी जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला फोन पण करीन. आपण फोनवर खूप गप्पा मारूया, ओके ना? पण या घरात फोन कुठे आहे? ऐश्वर्याचा प्रश्न योग्यच होता. मग आपण कसं बोलणार? पण त्याचीही सोय होती. कॉलनीमध्ये आमच्या घराच्या मागच्या रस्त्यावर एक आर्मीचा टेलिफोन बूथ होता. म्हणजे तिथला फोन हा आर्मी एक्सचेंजचा होता. फील्डमध्ये असणाऱ्या ऑफिसर्सना त्यांच्या घरच्यांशी बोलता यावं म्हणून ही सोय केली होती. त्या बूथमध्ये कायम एक ऑपरेटर बसलेला असायचा. जेव्हा एखादा ऑफिसर फोन करायचा तेव्हा तो ऑपरेटर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना बोलवून आणायचा. पण त्यातही एक ड्रॉबॅक होता. त्या फोनवर फक्त इनकमिंग कॉल्सची सोय होती, नो आउटगोईंग कॉल्स. पण समथिंग इज बेटर दॅन नथिंग असा विचार करून आम्ही त्यातही समाधान मानून घेतलं. बाबांशी फोनवर बोलता येईल या एका आशेवर ऐश्वर्याने नितीनला हसत हसत बाय केलं. पुढचे काही दिवस घर सेट करण्यात गेले. आमच्या युनिटमधून मला मदतीसाठी म्हणून 2-3 दिवसांकरता एक माणूस पाठवला होता. तो असेपर्यंत मी सगळ्या बॉक्सेस उघडून त्यातलं हवं असलेलं सामान काढून घरात ठेवून घेतलं. कारण माझ्या त्यावेळच्या शारीरिक अवस्थेत मला जास्त श्रमाची कामं करणं शक्य नव्हतं आणि ॲडवायझेबलही नव्हतं. त्या माणसाच्या मदतीने मी दारं आणि खिडक्यांचे पडदे लावून घेतले. घरातली सिच्युएशन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आल्यानंतर मी इतर बाबींवर लक्ष केंद्रित केलं. त्यात सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी होत्या. पहिली, जम्मूमधल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या गायनॉकॉलॉजिस्टना भेटणं आणि दुसरी, ऐश्वर्याची शाळेत ॲडमिशन करणं. लकीली कॅन्टोन्मेंटच्या परिसरातच आर्मीची एक प्रायमरी शाळा होती. तिथल्या अप्पर KG ऐश्वर्याची ॲडमिशन झाली. शाळेची स्वतःची स्कूल बस पण होती, त्यामुळे तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. शाळेच्या जवळच एक छोटासा शॉपिंग कॉम्प्लेक्स होता. म्हणजे एक भाजी आणि फळांचं दुकान, छोटंसं पोस्ट ऑफिस, STD बूथ, स्टेशनरी, किराणा सामान वगैरेची दुकानं आणि एका बँकेचं एक्सटेन्शन काउंटरसुद्धा.
या सगळ्यामुळे माझी बरीचशी काळजी दूर झाली होती. आता दुसरं महत्त्वाचं काम करायचं होतं, हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटणं. पण त्यातही एक मोठा प्रॉब्लेम होता आणि तो म्हणजे मला तिथल्या हॉस्पिटलचं नक्की लोकेशन माहिती नव्हतं आणि त्या दिवसात आजच्यासारखं Google, GPS वगैरे एवढं प्रचलित नव्हतं आणि तसंही माझ्याकडे तेव्हा मोबाईल फोनही नव्हता. माझ्या चेकअपचा दिवस जसा जवळ यायला लागला तशी मी त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. कॉलनीमधल्या एक दोघींना विचारून रस्ता समजून घेतला आणि एक दिवस ऐश्वर्या शाळेत गेल्यावर मी कार घेऊन माझ्या शोधमोहिमेवर निघाले. रस्त्यातल्या ट्रॅफिक पोलिसांना विचारत विचारत शेवटी एकदाची हॉस्पिटलमध्ये जाऊन पोचले. आता हळूहळू जम्मूमध्ये आमचं बस्तान बसत होतं. पण आमच्या घरात आम्हाला दोघींना कंपनी द्यायला अजून काही जीव राहत होते आणि त्या सगळ्यांची हक्कालपट्टी करताना माझी मात्र दमछाक होत होती. अगदी डास आणि लाल मुंग्यांपासून ते पाली आणि बेडूकसुद्धा. आम्हाला जे घर अलॉट झालं होतं ते जवळजवळ वर्षभर बंद होतं, अनऑक्युपाईड. पण दिवसा उजेडी हे सगळे रहिवासी लपून असल्यामुळे आम्हाला पहिल्या दिवशी त्यांचं अस्तित्व जाणवलंच नाही. पण रात्री आम्ही दोघी जेव्हा झोपलो तेव्हा थोड्या वेळाने बेडकाच्या ओरडण्याचा आवाज आला. आधी मला वाटलं बाहेर बागेत असावा, पण मग हळूहळू त्या एका आवाजाचं रूपांतर समूह गानात झालं. तेव्हा लक्षात आलं की ही बेडकांची फौज आपल्या घरात नव्हे, आपल्या खोलीतच आहे. मी उशी खालून टॉर्च काढला आणि टॉर्चच्या प्रकाशात बघते तर काय, खरंच खाली जमिनीवर लहान मोठ्या आकाराचे बरेच बेडूक सूर आळवत होते. ही सगळी सेना लवकरात लवकर हद्दपार करणं अनिवार्य होतं. मग मी थोडा विचार करून माझ्याकडे असलेली आयुधं आजमावत माझी रणनीती तयार केली. उशाशी ठेवलेली काठी उचलून घेत मी कॉटवरून खाली उतरले. लाईट ऑन केला. रस्त्यातले बेडूक चुकवत चुकवत बाथरूममध्ये गेले आणि एक मोठी बादली आणि प्लास्टिकचं झाडू घेऊन आले. केरभरणीमध्ये जसा केर गोळा करतात ना, अक्षरशः तसेच मी ते बेडूक बादलीत लोटत होते. 10-12 तरी नक्कीच असतील. मग ती बादली घराबाहेरच्या एका खड्ड्यात रिकामी करून आले. वाटलं चला आता शत्रू तडीपार झाला. पण माझंही विजयाचं सुख फार काळ काही टिकलं नाही. थोड्या वेळाने पुन्हा शत्रूची नव्या दमाची फौज कॉटखाली तयार होती. मग काय, पुन्हा बादली, झाडू, ते बेडूक आणि मी. हा रिपीट टेलिकास्ट 3-4 वेळा तरी चालला. या सगळ्या गडबडीमुळे ऐश्वर्या पण जागी झाली. मला वाटलं आता हे सगळे बेडूक बघून घाबरते की काय. पण बेडकांना बादलीत भरून बाहेर टाकण्याची आयडिया तिला खूपच मजेशीर वाटली असावी, कारण ती कॉटवर बसल्या बसल्या मला खालच्या शत्रूचा ठाव ठिकाणं सांगत होती. ऐक ऐक ऐक, तो बघ दारापाशी, अजूनही काय बघतो, तुझ्या मागेच, तुझ्या मागेच, वगैरे वगैरे. एकतर दिवसभर झालेली दगदग, त्यात माझी अवस्था अशी होती की अगदी साध्या सोप्या वाटणाऱ्या हालचाली पण माझ्यासाठी अवघड झाल्या होत्या. प्रेग्नंट बायकांना अवघडलेली का म्हणतात हे तेव्हा माझ्या लक्षात आलं. असो, तर अशा प्रकारे त्या नव्या घरातली आमची पहिली रात्र आम्ही दोघींनी जागवली आणि शत्रूवर विजय मिळवून गाजवली देखील. पुन्हा भेटूया नवीन अभिवाचनासह. धन्यवाद.